60-40च्या नवीन पेपर पॅटर्न नुसार प्रत्येक विषयाचे पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम काय असेल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचे नवीन जी 60-40ची मार्किंग स्कीम पेपर पॅटर्न आहे, सगळ्या विषयांचे तुमचे पेपर कसे येतील या व्हिडिओमध्ये वन शॉट मध्ये सगळे विषय क्लिअर करून देतो। यस, म्हणजे आता अभ्यासाचं टेन्शन नाही, अभ्यासाला लागून जा। बघा, मॅथ्स 1 पहिला क्वेश्चन एमसीक्यू, 5 एमसीक्यू 2-2 मार्कला, 5 2 10। बाकी सगळ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 बीट असणारे 4 पैकी 2 सोडवायचे। 5 मार्कला 1 बीट, 5 2 10, 10 5 50। हे 50 मार्कची थेरी, 10 मार्काचे एमसीक्यू, 60 मार्काचा M1 चा पेपर। ओके, मागे मी एका व्हिडिओमध्ये प्रत्येक बीट मध्ये कुठला क्वेश्चन येणार आहे ते सुद्धा मागच्या एका व्हिडिओत दिलेलं होतं। यस, सो तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, नसेल बघितलं तर बघून घ्या, तुम्हाला कळेल म्हणजे काय काय कुठे कुठे येणार आहे, मग काय ऑर करायचं आणि काय कंपल्सरी करायचं तेही कळेल। आता मी तुर्तास तुम्हाला पेपर पॅटर्न दिला, 4 पैकी 2 सोडवायचे। नेक्स्ट फिजिक्स मध्ये बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन एमसीक्यू, 10 क्वेश्चन आहे, 1-1 मार्कला, 10 मार्क एमसीक्यू चे गेले। बाकी सगळ्या क्वेश्चनला तुम्हाला 10-10 मार्क आहे, 10 5 50 आणि 10 60। बघा, क्वेश्चन नंबर 2A मध्ये 2 ऑप्शन आहे, 2 पैकी 1 सोडवायचा आहे, तो लेझर वरती येईल 5 मार्कला। क्वेश्चन नंबर 2B मध्ये पुन्हा 2 ऑप्शन, 2 पैकी 1 सोडवायचं ऑप्टिकल फायबर वरती, तो 5 मार्कला, 5 आणि 5 10 मार्क। क्वेश्चन नंबर 2 म्हणजे युनिट नंबर 1। क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण सेम बघा, 3A 2 ऑप्शन, 2 पैकी 1 सोडवायचा, 3B 2 ऑप्शन, 2 पैकी 1 सोडवायचा, 5 आणि 5 10 मार्क। या प्रकारे फिजिक्सचा पेपर पॅटर्न आहे। यस, नेक्स्ट केमिस्ट्री, या पॅटर्न मध्ये तुमची एंडसेम एक्झाम होईल। पहिले क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यू 10 मार्कला, नंतर क्वेश्चन 2 पासून क्वेश्चन 6 पर्यंत सगळीकडे 4 ऑप्शन असतील, 4 पैकी एनी 2 आहे, सगळीकडे एनी 2 आहे, 5-5 मार्कला प्रश्न, 5 2 10, 10 5 50 आणि हे 10 60। बघा, सगळीकडे 4 ऑप्शन असतील, 4 पैकी एनी 2 करायचे। फिजिक्स मध्ये कसं आहे, फिजिक्स मध्ये ए मध्ये 2 ऑप्शन, 2 पैकी 1 आणि बी मध्ये 2 ऑप्शन, 2 पैकी 1 असं फिजिक्स मध्ये। पण केमिस्ट्री मध्ये डायरेक्ट मॅथ सारखं आहे, 4 पैकी एनी 2 सोडवायचे। क्लिअर? नेक्स्ट आता BEE, महत्वाचा सब्जेक्ट। BEE मध्ये बघा, युनिट नंबर 1, ओके, याच्यावर क्वेश्चन नंबर 1 2 येणार, युनिट 2 क्वेश्चन नंबर 3 4। आता प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2 बीट आहे, AB 6-6 मार्कला, 12 मार्क, 12 पंचे 60। एमसीक्यू नाहीये BEE ला। ओके, ए मध्ये थेरी किंवा डेरिव्हेशन, बी मध्ये न्यूमरिकल। सिमिलरली 2A मध्ये थेरी किंवा डेरिव्हेशन, बी मध्ये न्यूमरिकल। या प्रकारे बघा, शेवट क्वेश्चन 10A मध्ये थेरी किंवा डेरिव्हेशन, बी मध्ये पण थेरी किंवा डेरिव्हेशन। या प्रकारे हा BEE चा पेपर पॅटर्न आहे। इम्पॉर्टंट विषय आहे, समजून घ्या। यस, आता मी मागच्या एका व्हिडिओत म्हटलं होतं BEE ला थेरी येणार नाही। थेरी म्हणजे प्युअरली थेरी क्वेश्चन नाही, डेरिव्हेशन आपण म्हणू शकतो त्याला। डेरिव्हेशन हे ऍक्च्युअली डेरिव्हेशन इज डिफरंट दॅन थेरी, पण तरी आपल्याला त्याला थेरी क्वेश्चन म्हणता येईल, म्हणून मी त्याला थेरी ऑब्लिक डेरिव्हेशन लिहिलंय। म्हणजे थेरीवर आपल्याला फोकस, प्युअरली जी थेरी आहे ती फार कमी येऊ शकते, हार्डली 2-4 मार्कला, यस, किंवा त्यापेक्षाही कमी। त्यामुळे थेरी विथ डेरिव्हेशन असं प्रेफर करा, ठीक आहे। नेक्स्ट, आणि हो, पुन्हा आता ज्याला एकही मार्क सोडायचा नाहीये, मग त्यांनी थेरी पण करा, डेरिव्हेशन पण करा, न्यूमरिकल पण करा। पण ज्याला जस्ट पास व्हायचंय त्यांनी थेरी जास्त न करता डेरिव्हेशन न्यूमरिकल केले तरी ओके आहे, पण ज्याला आउट ऑफ घ्यायचे मग त्यांनी तिन्ही गोष्टी करा, दॅट इज इम्पॉर्टंट। यस, नेक्स्ट आता BXC मध्ये बघा, सेम इथे पण आपल्याला हे नाहीये, एमसीक्यू नाहीये, 12 मार्काचं क्वेश्चन, 12 पंचे 60। क्वेश्चन नंबर 1 मध्ये AB 2 बीट, दोन्ही कंपल्सरी, किंवा डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 करा। हे आपण युनिट नंबर क्वेश्चन 1 2 युनिट नंबर 1 वर आहे, इथे AB 2 बीट, दोन्ही करा कंपल्सरी। एक तर क्वेश्चन नंबर 1 करा किंवा 2 करा, क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे। आता युनिट नंबर 2 म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आणि 4। बघा, युनिट नंबर 2 वर क्वेश्चन नंबर 3 आणि 4, 3 घेतला तर AB दोघी करा, 4 ऑरला जाईल, किंवा 3 ऑरला सोडा, 4 मधले AB दोघी करा। या प्रकारे सगळ्या प्रश्नांसाठी क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे। यस, नेक्स्ट FPL बघा, FPL मध्ये पण एमसीक्यू नाहीये, 12 मार्काचं क्वेश्चन, 12 पंचे 60। पहिला क्वेश्चन युनिट 1, क्वेश्चन 2 युनिट 2। या प्रकारे 6 बीट आहे, 6 पैकी 3 सोडवायचे, 6 पैकी 3, 4 मार्कला, 4 त्रिक 12, सगळीकडे 6 बीट, 6 पैकी 3, 4 त्रिक 12, सिंपल। यस, नेक्स्ट
ग्राफिक्स मध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 और त्याला और 2 दोघं पण 10 मार्कला आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन वरती. क्वेश्चन नंबर 3 त्याला और क्वेश्चन नंबर 4 दोघंही 10 मार्कला प्रोजेक्शन ऑफ प्लेन वरती. आता क्वेश्चन 5 मध्ये 2 बीट आहे, ए आणि बी. ए मध्ये कर्वचा क्वेश्चन, बी मध्ये डीएलएस. आणि नंतर 6 त्याला और क्वेश्चन नंबर 6 एकतर 5 घेतला, 5 मधले ए बी करा, 6 और सोडवा, किंवा 6 घ्या, 6 मधले ए बी करा, 5 और सोडवा. असं 6 मार्काची बीट आहे म्हणजे 12 मार्क. ओके. क्वेश्चन नंबर 7 किंवा 8 कुठलाही करा, एकच क्वेश्चन डायरेक्ट 14 मार्कला. क्वेश्चन नंबर 9 और 10 कुठला एक करा 14 मार्कला आयसोमेट्रिक प्रोजेक्शनवर. या प्रकारे ग्राफिक्स. आता द मोस्ट अवेटेड आपला मेकॅनिक्स बघा. मेकॅनिक्स मध्ये पहिला क्वेश्चन एमसीक्यू 10 मार्कला, प्रत्येक युनिटवर 5 क्वेश्चन आहे टोटल, प्रत्येक युनिटवर एक क्वेश्चन 2 मार्कला, 5 दुने 10 मार्क. नंतर क्वेश्चन नंबर 2 म्हणजे युनिट 1 क्वेश्चन 3, युनिट 2 क्वेश्चन 4, युनिट 3 या प्रकारे. यस, इथे दिलंय मी. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 4 बीट आहे, 4 पैकी 2च सोडवायचे बघा, 2च सोडवायचे. 5 मार्कला एक बीट, 5 दुने 10, सो 10 5 50 आणि 10 60. या प्रकारे मेकॅनिक्सचा पॅटर्न आहे. मेकॅनिक्सचा पॅटर्न हा अद्यापही युनिव्हर्सिटीने दिलेला नाहीये, हा मी माझ्या अनुभवावरनं आणि इतर टीचर्सच्या एका गायडन्स नुसार बनवला आहे. कदाचित मेकॅनिक्सच्या पॅटर्न मध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, पण 90% हाच पॅटर्न येईल असं मला माझ्या अनुभवावरून वाटतं. ओके. सो मित्रांनो, सगळ्या विषयांचे पेपर पॅटर्न मी इथे एक्सप्लेन केले. मला खात्री आता तुम्हाला अभ्यासाचं टेन्शन राहणार नाही. पॅटर्न कसं येणार हे कळालं, मार्किंग स्कीम कशी कळाली. आता तुम्ही अभ्यास त्या हिशोबाने करा, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क पडतील विषय क्लिअर होईल, स्कोरिंग होईल. आणि हो, सगळ्या विषयांचे सॉल्व पेपर पर्पल हॅट ॲपवर सगळे सॉल्व पेपर विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत, मराठीमध्ये आहेत. सो त्याचा फायदा घ्या. थेरी अभ्यास सोबत सगळे सॉल्व पेपर पर्पल हॅट ॲपवरनं एका क्लिक मध्ये करा, गॅरंटेड स्कोरिंग होणार. प्लस फ्री मटेरियल काय आहे, सगळ्या विषयांचे आयएमपी क्वेश्चन पर्पल हॅट ॲपवर फ्री. प्रत्येक त्या विषयाच्या कोर्समध्ये सेकंड लास्ट फोल्डर आहे बघा, आयएमपी पॅटर्न स्ट्रॅटर्जी. त्या आयएमपी सब्जेक्ट फोल्डरमध्ये आयएमपी क्वेश्चन फ्री आहे. त्याच्यानंतर मेकॅनिक्स आणि ग्राफिक्स शेट सॉल्व पेपर दोन्ही पण डायरेक्ट फ्री आहे विथ एक्सप्लेनेशन. त्यांचा फायदा घ्या, स्कोरिंग करा. आणि M1 FPL जे कंपल्सरी सब्जेक्ट आहे त्यांचे 2 युनिट 24 मार्काचे 2 युनिट पूर्ण व्हिडिओ लेक्चर फ्री आहे. बाकी 3 विषयांचे एक युनिट 12 मार्काचे व्हिडिओ लेक्चर पूर्ण फ्री. मी काय बोललोय ते व्यवस्थित समजून घ्या. तेवढंच फ्री आहे, पण ते पासिंगसाठी पुरेसं आहे. यस, आणि सगळे सॉल्व पेपर पर्पल हॅट ॲपवरनं करा, गॅरंटेड स्कोरिंग होईल. बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा.